हॅलो मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण आनंदात मजेत आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. आजचा जो आपला व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत इयत्ता 12वीची तिसरी पोएम 2.3 द इंचकेप रॉक. या पोएमला आज आपण काय करणार तर या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. या पोएमचं लिखाण केलं होतं रॉबर्ट साऊदी यांनी. ओके, आता या पोएमला आपण कसं डिस्कस करणार आहे ते याबद्दल थोडक्यात सांगतोय. आपण सर्वप्रथम बघणार आहोत तर लेखकाबद्दल माहिती, त्याचबरोबर या जीवन परिचयामध्ये म्हणजे त्याचं जो काही इन्फॉर्मेशन दिली इथे त्यामध्येच तुम्हाला सेकंड आणि थर्ड पॅराग्राफमध्ये काय मिळेल तर काही इन्फॉर्मेशन मिळेल पोएमबद्दल. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत स्टाजा वाईज एक्सप्लेन. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत या पोएममध्ये कुठल्या प्रकारची रायमिंग स्कीम विचारली गेली वापरली गेली पोएटने ते आपण बघूया. त्याचबरोबर या पोएमला आपण स्टाजा वाईज काय करणार आहोत तर एक्सप्लेन करणार आहोत. म्हणजे तुम्हाला हे मी एक्सप्लेनेशन पूर्ण स्टाजा वाईज देणार आहे. आणि शेवटचा जो पार्ट असणार आहे तो असणार आहे कशाचा तर फिगर्स ऑफ स्पीचचा. म्हणजे या पोएममध्ये कोणते कोणते फिगर्स ऑफ स्पीच आलेले आहेत आणि कुठल्या लाईनमध्ये कुठला फिगर्स ऑफ स्पीच आलेला आहे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगणार आहे. ओके, व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग आता वेळ लगावता सुरुवात करूया. मग क्लास 12ची पोएम द इंचकेप रॉक या पोएमला डिटेलमध्ये समजून घ्यायला. 2.3 द इंचकेप रॉक या पोएमचं लिखाण केलं होतं रॉबर्ट साऊदी यांनी. तर सर्वप्रथम रॉबर्ट साऊदी यांचा जीवन परिचय समजून घेऊया. आता जीवन परिचय का बरं समजणं गरजेचं आहे तर ज्यावेळेस तुम्हाला ॲप्रिशिएशन लिहायचं असतं त्यावेळेस तुम्हाला काय करायचं असतं तर लेखकाबद्दल सुद्धा माहिती द्यायची असते. त्यावेळेस तुम्हाला ही जी माहिती दिलेली आहे ती तुम्हाला उपयोगात येईल. ओके, तर बघा सुरुवातीला काय दिलेलं आहे. रॉबर्ट साऊदी यांचा जन्म झाला 1774 साली आणि मृत्यू झाला 1843मध्ये. ही वॉज बॉर्न इन ब्रिस्टॉल इंग्लंड. त्यांचा जन्म झाला कुठे झाला होता तर ब्रिस्टॉलमध्ये इंग्लंडमध्ये त्यांचा जन्म झाला होता. ही वॉज अ सन ऑफ ड्रॅपर. ड्रॅपर म्हणजे काय तर वस्त्र विकणारे. तर तो काय होता तर एक वस्त्र विकणाऱ्याचा मुलगा होता. ओके, आणि एज्युकेटेड इन वेस्टमिन्स्टर स्कूल अँड बॅलिओल कॉलेज ऑक्सफोर्ड. आणि त्यांचं शिक्षण कुठं झालं तर वेस्टमिन्स्टर स्कूल येथे त्यांचं शिक्षण झालं. आणि ऑक्सफोर्ड जे काही कॉलेज आहे कुठलं बॅलिओल कॉलेज ऑक्सफोर्ड इथे त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. ही वॉज अ पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड फ्रॉम 1813 टू 1843. आता ते राजकवी म्हणून त्यांनी काम केलं आहे कुठं इंग्लंडमध्ये. ओके, राज्याच्या दरबारात जे कवी असतात ना ते म्हणून त्यांनी काम केलं, त्यांना राजकवी म्हणून ओळखलं जातं. आणि त्यांनी कधी काम केलं आहे तर 1813 ते 1843 दरम्यान त्यांनी हे राजकवी म्हणून काम बघितलं. सम ऑफ हिज शॉर्ट पोएम्स लाईक द स्कॉलर, द बॅटल ऑफ बेलहॅम, बिशॉप हॅटो, द इंचकेप रॉक एक्सेट्रा आर व्हेरी पॉप्युलर विथ द स्कूल चिल्ड्रन. याचा अर्थ असा होतो की या जे काही पोएम्स आहेत कुठल्या द स्कॉलर, द बॅटल ऑफ बेलहॅम, बिशॉप हॅटो, द इंचकेप रॉक या काय तर खूप प्रसिद्ध आहेत. कशामध्ये तर विथ द स्कूल चिल्ड्रन, जे शाळेत जाणारे मुलं आहेत त्यांच्यामध्ये खूप प्रसिद्ध अशा पोएम आहेत. द इंचकेप रॉक. आता या हा जो थर्ड पॅराग्राफ आहे त्यामध्ये आपण बघत आहोत की इन्फॉर्मेशन घेणार आपण पोएमबद्दल थर्ड आणि फोर्थ पॅराग्राफमध्ये. तर काय दिलं बघा. द इंचकेप रॉक इज अ बॅलेड. द इंचकेप रॉक ही जी आहे ही काय तर बॅलेड आहे. बॅलेड म्हणजे काय पोवाडा. पोवाडा कसा असतो तर एक लॉंग पोएम असते आणि त्यामध्ये काहीतरी स्टोरी सांगण्याचं काम केलं जातं, त्याला आपण बॅलेड असं म्हणतो. ओके, पोएमच लॉंग पोएम पण त्यामध्ये काहीतरी स्टोरी दिली असते त्याला आपण म्हणतो बॅलेड. तर द इंचकेप रॉक ही काय तर एक बॅलेड आहे किंवा पोवाडा आहे. इट्स द स्टोरी ऑफ 14th century अटेम्प्टेड बाय द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक टू इन्स्टॉल अ वॉर्निंग बेल ऑन इंचकेप. आता ही स्टोरी आहे 14व्या शतकातली, जेव्हा काय तर जे ॲबरब्रोथॉकचे जे मठाधिपती आहेत. ॲबॉट मीन्स मठाधिपती. आणि हे मठाधिपती कुठले होते तर ॲबरब्रोथॉकचे. त्यांनी काय प्रयत्न केला होता की बेल बसवण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी इंचकेपवर. इंचकेप काय तर एक नोटरस सँडस्टोन रीफ. एक नोटरस म्हणजे काय खूप प्रसिद्ध असं काय तर ते वाळूचा तो खडक होता आणि तो 11 माइल्स दूर म्हणजे 18 किलोमीटर दूर होता. कुठून तर ईस्ट कोस्ट ऑफ ॲग्नस स्कॉटलँड याच्यापासून तो 18 किलोमीटर दूर म्हणजे 11 माईल दूर होता. आणि कशाजवळ होता तर दंडी अँड फाईव्ह यांच्याजवळ तो होता. ऑक्युपाईड बाय द बेल रॉक लाईट हाऊस. आणि तिथे काय होतं तर बेल रॉक लाईट हाऊससुद्धा तिथे होतं. Saudi was inspired by the legendary story of a pirate who removed the bell on the Inchcape Rock placed by the abbot of Aberbrothock. आणि साऊदी जो आहे हे जे लेखक आहेत रॉबर्ट साऊदी ते काय झाले होते तर इन्स्पायर होते. म्हणजे ते काय झाले होते तर प्रेरित झाले होते. कशापासून तर एक लिजंडरी स्टोरी म्हणजे पौराणिक कथा कोणाची तर ऑफ अ पायरेट. पायरेट म्हणजे काय तर जे काही समुद्री चाचे असतात म्हणजे समुद्री लुटर असतात त्यांना पायरेट असं म्हणतात. तर लेखक जे आहेत ते काय होते तर हे झाले होते इन्स्पायर म्हणजे काय तर ते प्रेरित झाले होते एक पौराणिक कथापासून. ती कथा होती एका
समुद्री लुटाऱ्याची. आणि ज्यांनी काय केलं तर हु रिमूव्ह द बेल, ज्यांनी काय केली तर जी बेल यांनी बसवली होती, हु रिमूव्ह द बेल ऑन द इंचकेप रॉक प्लेस बाय द ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक. आणि जे काही मठाधिपती होते ॲबरब्रॉथॉकचे, त्यांनी जी बेल बसवली होती इंचकेप रॉकवर, या समुद्री लुटाऱ्याने ती काय केली तर तोडून टाकली होती किंवा मग काढून टाकली होती. ओके. आणि या स्टोरीपासून ते इन्स्पायर होते आणि त्यातून ही पोएम लिहिली गेली. द पोएम गिव्ज अस अ मॅसेज दॅट दोज हू डू रॉंग थिंग्स विल मीट ड्यू पनिशमेंट. आणि या पोएममधून आपल्याला एक असा करेक्ट संदेश मिळतो, क्लिअर संदेश मिळतो की जे लोक चुकीची कृत्य करतात त्यांना योग्य अशी शिक्षा भोगावी लागते. ओके. असा मेसेज आपल्या या पोएममधून मिळणार आहे. यानंतर आपण बोलत आहोत तर या पोएममध्ये कुठल्या प्रकारची रायमिंग स्कीम यूज केली गेली आहे ते मी सांगणार आहे. ओके. आणि त्यानंतर आपण पोएमला क्लिअर समजून घेऊया स्टांजा वाईज. आणि शेवटी असणार आहे तर या पोएममध्ये आलेले फिगर्स ऑफ स्पीच कुठले आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे. चला तर आता विषयाकडे येऊया. तो म्हणजे पहिली गोष्ट ती काय तर या पोएममध्ये कुठल्या प्रकारची रायमिंग स्कीम यूज केली गेली आहे ते तुम्हाला मी सर्वप्रथम सांगतो. द इंचकेप रॉक या पोएमचं लिखाण जसं मी तुम्हाला सांगितलं की रॉबर्ट साऊदी यांनी केलेलं आहे. ही जी पोएम आहे ती एक बॅलेड आहे. बॅलेड म्हणजे काय तर पोवाड्याच्या स्वरूपात आहे. एकंदरीत 17 स्टांजा यामध्ये आहेत. ओके. म्हणजे कथा सांगितलेली आहे या पोएममधून. ओके. आणि प्रत्येक जो 17 स्टांजाज आहेत, प्रत्येक जो स्टांजा आहे तो 4 लाईनचा आहे. त्याला कॉन्ट्रेन असं म्हणतात. ओके. आणि जसं बघितलं तर या पोएममध्ये प्रत्येक स्टांजाची रायमिंग स्कीम दिसेल तुम्हाला, ती दिसेल AABB. अंडरस्टँड. जसं बघा CB मोशन ओशन, म्हणजे शेवटचे जे वर्ड्स असतात प्रत्येक लाईनमध्ये त्याला कन्सिडर करावं लागतं तुम्हाला रायमिंग स्कीम काढण्यासाठी. तर इथे तुम्हाला दिसेल काय तर AABB ही रायमिंग स्कीम तुम्हाला दिसते पूर्ण पोएमची. आणखीन महत्त्वाची गोष्ट या पोएमची थीम दिसेल तुम्हाला, ती काय तर जे लोक काय करतात वाईट गोष्ट करतात, दोज हू डू बॅड थिंग्स मीट विथ अ बॅड एंड. जे लोक इतरांचं वाईट करतात त्यांचंसुद्धा शेवटी काय होत असतं तर वाईटच होत असतं. ही काय तर या पोएमची थीम सांगता येईल तुम्हाला. ओके. म्हणजे थीम आहे या पोएमची. अतिशय सुंदर अशी पोएम आहे. आणि स्टोरी जी यामध्ये वर्णन केलेलं आहे कवीने तीही खूप सुंदर अशा प्रकारचं ते आहे. ओके. कथनात्मक नॅरेटिव्ह अशा प्रकारची ही पोएम आहे. आता आपण काय करतो स्टांजा वाईज पोएमला समजून घ्यायला सुरुवात करत आहोत. तर पोएमला सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यामध्ये पहिला जो आहे तो ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक. ॲबॉट म्हणजे काय तर ॲबॉट म्हणजे मठाधिपती, म्हणजे जो एखादा मठ असतो. आता ख्रिश्चन धर्मामध्ये जे काही मठ असतात त्या मठाचा जो काही मठाधिपती असतो त्याला ॲबॉट असं म्हणतात. ओके. आणि ॲबॉट कुठला होता तर ॲबरब्रॉथॉकचा होता. सेकंड कॅरेक्टर जे असणार आहे ते आहे सर राल्फ द रोवर. तो एक सी पायलट होता, म्हणजे काय तर समुद्रातील लुटारू तो होता, दरोडेखोर असा तो होता, म्हणजे समुद्रातील जहाजं लुटण्याचं तो काम करत होता. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे इंचकेप रॉक. इंचकेप रॉक काय तर एक इनफेमस सँडस्टोन रीफ आहे ते, म्हणजे असं कुप्रसिद्ध असं काय तर तो खडक होता इंचकेप. ओके. आणि तो किती 18 किलोमीटर दूर होता कुठून तर स्कॉटलँडपासून. ओके. इतकं दूर अंतरावर तो इंचकेप रॉक होता आणि बरेचसे जहाज त्याला जाऊन काय व्हायचे धडकायचे आणि डुबून जायचे. त्यामुळे तो खूप प्रसिद्ध असा तो इंचकेप रॉक होता. त्यानंतर इंचकेप बेल ही एक बेल बसवली होती इंचकेप रॉकवर. कोणी बसवली होती ती इंचकेप बेल तर ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक यांनी काय केली तर ती बेल बसवली होती इंचकेप रॉकवर. त्यामुळे त्याला इंचकेप बेल असं म्हणतात. अंडरस्टँड. आणि ही बेल बसवण्याचा उद्देश असा होता की जाणारे जे काही जहाज आहेत त्यातील नाविक जे आहेत त्यांना कल्पना मिळेल की समोर खडक आहे ती बेल वाजल्यानंतर. आणि पुढचा जो आहे तो आहे ॲबरब्रॉथॉक. ओके. हे एक टाऊन आहे जे तुम्हाला दिसून येईल कुठे तर स्कॉटलँडमध्ये आहे. तर अशा सगळ्या ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, म्हणजे तुम्हाला ही जी पोएम आहे ती चांगल्या प्रकारे काय होऊन जाईल तर समजून जाईल. चला तर मग आता काय करूया डिटेलमध्ये काय करूया तर पोएमला समजून घ्यायला सुरुवात करूया. द इंचकेप रॉक सदर पोएमचं लिखाण केलं आहे रॉबर्ट साऊदी यांनी. तर पहिल्या स्टांजापासून आपण सुरुवात करत आहोत. पहिला स्टांजा जो आहे तो सांगतोय की जी काही शिप होती जहाज होती ती किती शांत आहे आणि कुठल्या प्रकारची हालचाल त्यामध्ये नाही आहे. समुद्रामध्ये ती शांताशी स्थिरपणे उभा आहे. ओके. तर काय दिलेलं आहे पहिल्या स्टांजामध्ये सर्वप्रथम बघा रायमिंग वर्ड्स कुठले तर CB आणि मोशन ओशन हे रायमिंग वर्ड्स आहेत. रीड करतोय आणि एक्सप्लेन करतोय. नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी, द शिप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी. कुठल्या प्रकारची हालचाल स्टर म्हणजे काय तर हालचाल मूवमेंट. तर कुठल्या प्रकारची हालचाल हवेमध्ये नाही आहे आणि कुठल्या प्रकारची हालचाल ही समुद्रामध्ये नव्हती. ओके. म्हणजे हवेतही हालचाल नव्हती आणि समुद्रातही हालचाल नव्हती. द शिप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी. आणि जितकं शक्य होईल तितकं ती शिप जी आहे ती कशी होती तर शांत होती, स्थिर अशा प्रकारे ती होती. ओके.
शी कुड बी. शी हा प्रोनाउन वापरलेला आहे शिपसाठी, लक्षात घ्या तुम्ही. हे पर्सॉनिफिकेशनचं एक्झाम्पल आहे. आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ते हे जे लाईन आहे ती पर्सॉनिफिकेशनचं एक्झाम्पल सांगता येईल. म्हणजे ह्युमन क्वालिटीज दिलेल्या आहे कशाला तर शिपला, जहाजाला. पुढची लाईन बघा काय सांगितलेलं आहे. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन, हर किल वॉज स्टेडी इन द ओशन. हर सेल्स म्हणजे काय तर त्याला पण म्हणतात जहाज. ही जी जहाज आहे त्याला कुठलं हेवन म्हणजे आकाश, तर आकाशातून कुठल्या प्रकारची हवेची काय मूवमेंट नाही आहे, त्यामुळे कुठल्या प्रकारची मोशन गती मिळत नाही कशाला तर त्या जहाजाला. ओके, म्हणजे कुठल्या प्रकारची गती त्या जहाजाला मिळत नाही आहे आणि ती कशी तर शांत स्थिर अशी उभी आहे त्या समुद्रामध्ये. हर किल वॉज स्टेडी इन द ओशन. आता किलचा अर्थ होतोय एक म्हणजे जहाजाच्या खालचा जो भाग असतो, बॉटम साईड. ओके, ज्याच्यावर जहाज असते अवलंबून असते. ओके, तळाचा भाग थोडक्यामध्ये जहाजाचा. तर तो जो की तळाचा भाग आहे तो कसा तर एकदम स्टेडी म्हणजे एकदम स्थिर अशा प्रकारे तो समुद्रामध्ये होता. थोडक्यात सांगत झाल्यास काय तर कुठल्या प्रकारची हवेमध्ये मूवमेंट नाही, कुठल्या प्रकारची समुद्रामध्ये मूवमेंट नव्हती आणि जी काही जहाज आहे ती एकदम शांत अशी स्थिरपणे ती उभा होती. कशामध्ये तर त्या समुद्रामध्ये, असं कवी इथे म्हणत आहे. सेकंड स्टांजाकडे बोलतोय आपण. काय दिलं बघा. विदाउट आयदर साइन ऑर साऊंड ऑफ देअर शॉक द वेव्स फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक, सो लिटल दे रोज सो लिटल दे फेल, दे डिड नॉट मूव्ह द इंचकेप बेल. याचा अर्थ असा होतोय की ज्या की लाटा आहेत त्या काय होतात तर इंचकेपवरून वाहत आहेत. द वेव्स फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक. जो इंचकेप रॉक आहे त्याच्यावरून काय होत आहेत तर लाटा वाहत आहेत. विदाउट आयदर साइन ऑर साऊंड ऑफ देअर शॉक. आता ह्या जे काही लाटा आहेत त्यांची जी काही त्या जे काही उडत आहेत त्या एक पहिल्या स्टांजामध्ये कवीने सांगितलेलं की एकदम निखळशी शांतता आहे, त्यामुळे कुठल्या प्रकारचं साईन नाही आहे किंवा कुठल्या प्रकारचा साऊंड त्या लाटांचा तिथे नाही आहे. आणि त्या ज्या लाटा आहेत त्या खूप शांत असल्यामुळे त्या काय आहेत तर हळूच काय होत आहेत तर इंचकेप रॉकवरून वाहत आहेत. सो लिटल दे रोज. आणि त्या ज्या लाटा आहेत त्या हळूमध्ये छोट्या छोट्या वरती जायच्या आणि पुन्हा वापस येत होत्या. लिटल दे फेल. काही मागं जायच्या हळूच आणि हळूच काय व्हायचं तर पुढे त्या जात होत्या, परंतु त्याची जी काही वेग होता तो कसा होता खूप शांत होता. दे डिड नॉट मूव्ह द इंचकेप बेल. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की त्यांचा जो वेग होता त्या लाटांचा तो कसा होता शांत असा प्रकारे होता, त्यामुळे त्या ज्या काही लाटा होत्या त्या काय करू शकत नव्हत्या तर इंचकेप बेलला काय करू शकत नव्हत्या तर हलवू शकत नव्हत्या, त्या हलवत नव्हत्या. इंचकेप बेलला त्या हलवत नव्हत्या. समजलंय. थोडक्यात सांगायचं झालंच काय तर लाटा शांत आहेत, त्या लाटा शांत आहेत, कुठल्या प्रकारचे चिन्ह त्या संकेत किंवा साऊंड तिथे नाही आहेत त्या लाटांचे. आणि ज्या लाटा आहेत त्या काय होत आहेत तर इंचकेप रॉकवरून वाहत आहेत, हळूच वरती जायच्या आणि हळूच वापस यायच्या. आणि काय तर त्या ज्या लाटा आहेत त्या काय करत नाही तर इंचकेप बेलला काय हलवत नव्हत्या. अशा प्रकारची सगळी सिनॅरिओ पोएट उभा करतो आणि आपल्याला काय सांगतोय तर इंचकेपबद्दल इथे इंट्रोड्यूस करत आहे. ओके, रायमिंग वर्ड्स आहेत शॉक रॉक फेल बेल. थर्ड स्टांजामध्ये कवी काय म्हणतोय बघा. द ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक. ॲबॉट मीन्स हेड ऑफ ॲबे ऑफ मॉन्क, ज्याला आपण म्हणतो मठाधिपती. ओके, एखादं मठ असेल ख्रिश्चन धर्मातील जे मठाधिपती असतात त्यांना ॲबॉट असं म्हणतात. आणि हा जो ॲबॉट होता तो कुठला होता तर ॲबरब्रॉथॉकचा होता. ॲबरब्रॉथॉक कुठे आहे तर ही जी काही शहर आहे ओके हे कुठे तर स्कॉटलँडमध्ये आहे. अंडरस्टँड. तर हे टाऊन त्या स्कॉटलँडमध्ये आहे. तर तिथला तो काय होता मठाधिपती होता. हॅड प्लेस्ड दॅट बेल ऑन द इंचकेप रॉक. आणि ही जी काही इंचकेप रॉकवर बसवलेली जी बेल होती ओके ती कोणी बसवलेली होती तर ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक यांनी बसवलेली होती. ऑन अ बॉय. आणि कशावर बसवलेली होती त्यांनी तर ऑन अ बॉय. बॉय म्हणजे काय तर एक फ्लोटिंग ऑब्जेक्ट आहे जो काय करतो तर एक फ्लोटिंग ऑब्जेक्ट आहे तो समुद्रामध्ये. आणि एक मार्किंग असतं ते की डेंजरस प्लेस, समोर एखादी गोष्ट जर डेंजर असेल तर ती असली मार्क करण्यासाठी तो बॉय बसवलेला असतो आणि तो तरंगत असतो समुद्रावर. ओके, तर त्या बॉयचा वापर करून यांनी काय केली होती तर बेल बसवली होती कोणी ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक यांनी. ऑन अ बॉय इन द स्ट्रोम इट फ्लोट अँड स्वंग. आणि त्या बॉयवर बसवल्यानंतर जेव्हा केव्हा स्ट्रोम यायचा म्हणजे वादळ यायचं किंवा मग लाटा खूप जोराने यायच्या त्यावेळेस ते काय व्हायचं तर तो बॉय तरंगायचा आणि स्वंग आणि त्यावर हेलकावे घेत होती कोणतरी तर ती बेल. आणि जितक्या जोरामध्ये काय असेल वादळ असेल किंवा जितक्या जोरात त्या लाटा आदळतील अँड ओव्हर द वेव्स इट वॉर्निंग रँग. ओके, रंग. तर जितक्या जोरात त्या वेव्ज येतील लाटा येतील त्याच्यामुळे काय व्हायचं तर ती बेल जी आहे ती वाजत होती आणि ती काय करायची तर वॉर्निंग द्यायची. ती रंग जी होती म्हणजे रिंग व्हायची ती पण ती काय होती वॉर्निंग, सतर्क करायची ती बाकीच्या खलाशांना की इथे काय तर
काय तर रॉक आहे, खडक आहे सांगण्याचं काम त्या वॉर्निंग बेलमधून होत होतं. म्हणजे ॲबॉट जो आहे तो ॲबरब्रॉथॉकचा त्यांनी एक चांगलं काम केलं होतं की येणार जहाजं काय व्हायचे तर त्या खडकावर आदळायचे आणि बुडून जायचे, सिंक व्हायचे. त्यांना त्यातून वाचवण्यासाठीच ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक यांनी काय केलं होतं तर त्या बॉयचा वापर करून तिथे इंचकेप बेल बसवलेली होती. आणि जेव्हा केव्हा वादळी वातावरण राहायचं किंवा खूप जास्त वेगाने हवा व्हायची आणि लाटा व्हायच्या त्यावेळेस ती बेल वाजायची आणि ती कल्पना देत होती कोणाला तर त्या खलाशांना की इथे काय तर खडक आहे अशा प्रकारे. आता आपण बघतोय पुढचा स्टांजा काय दिसतंय बघा. वेन द रॉक वॉज हिट बाय द सर्ज स्वेल द मॅरिनर्स हर्ड द वॉर्निंग बेल. जेव्हा काय व्हायचा हा जो खडक होता तो काय व्हायचा तर सर्जस स्वेल म्हणजे काय तर सडन अँड ग्रेट राईज इन द लेवल ऑफ सी. समुद्राची पातळी जी आहे पाण्याची ज्यावेळेस काय होते वाढते, अचानक झाली जी समुद्राच्या पातळी अचानक झाली जी वाढ आहे त्याला आपण काय म्हणतो सर्ज स्वेल. म्हणजे या जे की सर्ज स्वेल म्हणजे समुद्राच्या पातळीत जी वाढ होती पाण्याच्या पातळीमध्ये त्यामुळे काय व्हायचं तर तो खडक जो आहे तो काय होऊन जायचा झाकून जायचा, लपून जायचा. हाईट म्हणजे काय तर लपून जाणे किंवा झाकून जाणे. द मॅरिनर्स हर्ड द वॉर्निंग बेल. आणि ज्यावेळेस तो झाकून जायचा त्यावेळेस जे मॅरिनर म्हणजे काय तर नाविक, खलाशी, ओके, सेलर ज्याला आपण म्हणतो, तर हे काय व्हायचे तर वॉर्निंग बेल म्हणजे जी की इंचकेप बेल बसली होती त्याचा आवाज ऐकून त्यांना समजून जायचं की समोर काय तर खडक आहे म्हणून. ओके, अँड देन दे न्यू द पेरिलस रॉक. पेरिलस मीन्स डेंजरस, धोकादायक. त्या बेलचा आवाज ऐकून ती वॉर्निंग बेल ऐकून त्यांना कळायचं की समोर काय तर तो डेंजरस असा रॉक आहे, तो खडक आहे, डेंजरस असा खडक आहे. पेरिलस मीन्स काय तर डेंजरस असा खडक तिथे आहे हे त्यांना समजून जात होतं. अँड ब्लिस्ड ॲट अबाउट ऑफ ॲबरब्रॉथॉक. आणि हे समजल्यानंतर ते काय करायचे तर तो जो की ॲबॉट होता ॲबरब्रॉथॉकचा त्याला काय करायचे तर आशीर्वाद द्यायचे, त्यांचे काय करायचे तर ते आभार मानत होते. ओके, समुद्राची पाणी वाढल्यामुळे रॉक दिसेनासा होत होता, परंतु ॲबॉट जो आहे ॲबरब्रॉथॉकचा त्यांनी ती बेल बसवल्यामुळे ती आवाज ऐकून सेलर्सला किंवा मग त्या नाविकांना समजायचं की समोर खडक आहे. जर ती बेल नसती तर काय होऊन जातो त्या अगोदर त्या बेल बसवण्याच्या अगोदर काय कंडिशन होती तर सरळ नावा त्याला जाऊन धडकायच्या त्या रॉकला आणि तिथेच त्या सिंक होऊन जायच्या, डुबून जायच्या. परंतु हे जे काम चांगलं केलेलं आहे ॲबॉटने त्यामुळे बऱ्याचशा नाविकांना त्याचा फायदा होत होता आणि ती वॉर्निंग बेल ऐकून काय व्हायचे तर स्वतःचा रस्ता चेंज करून घ्यायचे आणि त्याचबरोबर ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉकचे आभारसुद्धा ते मानत होते. ओके, हा झाला तुमचा फोर्थ स्टांजा. रायमिंग वर्ड्स आहेत स्वेल, बेल, रॉक, ॲबरब्रॉथॉक. ओके, सेम रायमिंग स्कीम A, B तुम्हाला सर्व स्टांजामध्ये दिसून येईल. पुढचा जो स्टांजा आहे त्यामध्ये बघा. द सन इन हेवन वॉज शायनिंग गे, ऑल थिंग्स वर जॉयफुल ऑन दॅट डे, द सी बर्ड्स स्क्रीम्ड ॲज दे विल्ड राऊंड अँड देअर वॉज जॉयन्स इन देअर साऊंड. हा जो पाचवा स्टांजा आहे त्यामध्ये तुम्हाला रायमिंग वर्ड दिसतील डे, गे आणि राऊंड, साऊंड. तर या स्टांजामध्ये कवी काय करतोय तर विशेषतः तो जो दिवस आहे एक सुंदर असा दिवस त्या दिवसाचं वर्णन इथे केलेलं आहे. ओके, एका दिवसाचं वर्णन केलेलं आहे. ते कशा प्रकारचा दिवस होता तर बघा. द सन इन हेवन वॉज शायनिंग गे, ऑल थिंग्स वर जॉयफुल ऑन दॅट डे. ओके, म्हणजे सन सूर्य जो होता तो काय आता हेवनचा अर्थ इथे घ्यायचा तुम्हाला आकाश. तो आकाशात काय होता तर खूप चमकत होता. ओके, म्हणजे अतिशय क्लिअर असा दिवस होता आणि सर्व अँड ऑल थिंग्स वर जॉयफुल ऑन दॅट डे. आणि त्या दिवशी ते सर्व ज्या गोष्टी होत्या त्या कशात जर आनंदी होत्या. जॉयफुल म्हणजे काय तर सुखदायक, आनंदी अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी होत्या. ओके, आणि सूर्य हा काय होत होता तर आकाशामध्ये चमकत होता, आनंदाने तो चमकत होता. म्हणजे वातावरण एकदम क्लिअर आणि स्वच्छ अशा प्रकारचं वातावरण तिथे होतं. द सी बर्ड्स स्क्रीम ॲज दे विल्ड राऊंड अँड देअर वॉज जॉयन्स इन देअर साऊंड. जे सी बर्ड्स आहेत समुद्री पक्षी आहेत ते काय करत होते तर स्क्रीम म्हणजे शाऊट, ओरडणे. ते काय करत होते तर किंचाळत होते, ओरडत होते. ॲज दे विल्ड राऊंड आणि घिरट्या घालत होते. म्हणजे घिरट्या घालून असे गोल गोल घिरट्या घालून ते काय करत होते तर ओरडत होते ते पक्षी, समुद्री पक्षी. अँड देअर वॉज जॉयन्स इन देअर साऊंड. आणि त्यांच्या ओरडण्यामध्ये, त्यांच्या आरोळ्या देण्यामध्ये, त्यांच्या किंकाळण्यामध्ये काय होतं तर एक आनंद होता. जॉयन्स म्हणजे काय तर आनंद, खुशी आपण त्याला म्हणू शकतो. तर त्यांच्या ओरडण्यामध्ये काय होतं तर खुशी होती, आनंद त्यांच्या ओरडण्यातून दिसत होता. अशा प्रकारचं वातावरण त्या दिवसाचं होतं. ओके, यानंतर आपण वळत आहोत 6व्या स्टांजाकडे. काय दिलं आहे बघा. सर्वप्रथम रायमिंग वर्ड्स बघा कुठले. सीन, ग्रीन, डेक, स्पेक हे रायमिंग वर्ड्स आहेत. आणि हा जो स्टांजा आहे या स्टांजामध्ये आता एंट्री होती कोणाची तर सर राल्फ द रोअर यांची. म्हणजे त्यांच्याबद्दल त्यांची एंट्री होती या स्टांजा नंबर 6च्या मार्फत. आणि सर राल्फ द रोअर कोण होती तर ही वॉज अ
सी पायरेट म्हणजे काय तर समुद्रातील लुटेरू, ज्याला आपण समुद्रामध्ये लूटमार करणारे जे असतात ना त्यांना म्हणतात पायरेट. तर हा एक समुद्री लुटेरा होता, कोणतं सर राल्फ द रोअर, त्याची एंट्री होती. तर काय होते बघा, द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन अ डार्कर स्पेक ऑन द ओशन ग्रीन. आता तो काही जसं आपल्याला माहिती की अबाउट ऑफ अपर यांनी काय केलं होतं, तर इंचकेप बेल बसवली होती का बॉयवर, अंडरस्टँड, इंचकेप रॉकवर. तर ती जी इंचकेप बेल आहे ती काय दिसत होती कुठे, तर एक अ डार्कर स्पेक ऑन ओशन ग्रीन, जो की ओशन ग्रीन ओशन आहे. ओके, हिरवा जो ओशन आहे त्यामध्ये काय होत होतं, तर हा जो काही बॉयवर लटकलेली जी इंचकेप बेल आहे ती काय होती, तर एका काळ्या डॉट सारखी दिसत होती. आता स्पेकचा अर्थ होतो एक टायनी डॉट, लहानसा ठिपक्यासारखी ती त्या बॉयवर दिसत होती. कुठली बेल, तर इंचकेप बेल. ओके, सर राल्फ द रोअर, आणि जो सर राल्फ द रोअर आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं की तो समुद्री लुटारू होता, त्याला पायरेट असं म्हणतात इंग्लिशमध्ये, चाचा सुद्धा असं म्हणतात मराठीमध्ये. वॉक्ड हिज डेक अँड ही फिक्स हिज आईज ऑन द डार्कर स्पेक. आता सर राल्फ द रोअर आहे तो त्यांनी हे बघितल्यानंतर तो कुठे गेला, तर हिज डेक, वॉक्ड हिज डेक, तो काय केला तर त्याच्या वरच्या मजल्यावर गेला, जहाजाच्या वरच्या मजल्यावर गेला, आणि तिथून काय करत होता, तर तो अँड ही फिक्स्ड हिज आईज ऑन द डार्कर स्पेक, आणि त्या वरती जाऊन, त्या डेकवर जाऊन, वरच्या मजल्यावर जाऊन तो त्याने काय केलं, तर त्याची नजर जी आहे ती बराच वेळ त्यांनी त्या इंचकेप बेलकडे रोखून धरली होती, म्हणजे एकदम लक्ष देऊन त्या इंचकेप बेलकडे तो बघत होता. 7व्या स्टँजात काय दिले बघूया. तर त्यापूर्वी अगोदर रायमिंग वर्ड्स कुठले बघा, 7व्या स्टँजात आलेले स्प्रिंग, सिंग, एक्सेस, वीकनेस, ही काय तर 7व्या स्टँजामधील रायमिंग वर्ड्स आहेत. रीड करतोय, सायमल्टेनियसली समजून सांगतो. ही फेल्ड द चेअरफुल पॉवर ऑफ स्प्रिंग, इट मेड हिम विसल, इट मेड हिम सिंग. आता ही म्हणजे कोण, तर सर राल्फ द रोअर, तो जो पायरेट आहे, ओके, समुद्री लुटारू, त्याच्याबद्दलची भावना ती व्यक्त केली की तो किती आनंदी झाला होता. म्हणजे जी स्प्रिंग ऋतूचा असतो तो किती असं सुंदर असा असतो, आणि एक उत्साह ज्यामध्ये निर्माण होतो माणसामध्ये स्प्रिंग ऋतूमध्ये, वसंत ऋतूमध्ये, तर ती जी उत्साहाची शक्ती आहे ती त्याला जाणवली होती. ही फेल्ड म्हणजे जी की वसंत ऋतूची उत्साही शक्ती आहे त्याला ती जाणवली. इट मेड हिम विसल, आणि त्यामुळे त्यांनी काय केलं तर शिट्ट्या वाजवल्या. इट मेड हिम सिंग, आणि त्यामुळे त्यांनी काय केलं तर गाणं म्हटलं किंवा तो गाणं गायला. हिज हार्ट, त्या एनर्जेटिक शक्तीमुळे, ओके, जी एनर्जेटिक शक्ती ज्यात आली होती, ओके, त्यामुळे तिने शिट्ट्या वाजवल्या. विसल म्हणजे शिट्टी वाजवणे, त्याचबरोबर सिंग, तो गाणं सुद्धा गायला. हिज हार्ट वॉज मिर्थफुल टू एक्सेस. आता मिर्थफुल म्हणजे काय तर आनंद. ओके, तर आपल्याला असं दिसून की तो एक्स्ट्रीमली हॅपी झाला. इथं दिलेलं बघा, मिर्थफुल म्हणजे काय तर एक्स्ट्रीमली हॅपी. तो काय झाला तर यातून तो अतिप्रसन्न झाला, हे सगळं बघून. ओके, त्याचं हृदय जे अतिप्रसन्न असं झालं होतं. बट द रोवर्स मिर्थ वॉज वीकनेस, परंतु रोवरचा जो आनंद होता तो कसा होता तर दुष्टपणाचा होता. वीकनेस मीन्स दुष्टपणा, म्हणजे त्याचा जो आनंद होता, मिर्थ म्हणजे काय तर आनंद, परंतु तो आनंद कसा होता तर दुष्टपणाचा होता. म्हणजे त्यांनी जे बॉयवर लागलेली इंचकेप बघितली त्यानंतर त्याला आनंद झाला, परंतु तो आनंद झाला ते इंचकेप बेल बघून ते कसा होता दृष्टपणाचा, म्हणजे वाईट असं मनामध्ये त्याच्या होतं त्या बेल बघितल्यानंतर, आणि त्यातून तो आनंदी झाला होता. आणि ते वागणं त्याचा जो आनंद होता तो कसा होता तर वाईट अशा प्रकारचा तो होता, दृष्टपणाचा तो होता. आता 8 स्टांजाकडे बोलूया. नंबर 8 मध्ये काय दिलेलं आहे बघा. सर्वप्रथम रायमिंग वर्ड्स कुठले आहेत बघा. फ्लोट, बोट, रॉक, ॲपरब्रॉथॉक. ओके, तर आता इथे काय होतंय, सुरुवातीच्या 2 लाईनमध्ये काय दिलं बघा. हिज आईज वॉज ऑन द इंचकेप फ्लोट. इंचकेप फ्लोट म्हणजे काय तर जो इंचकेप रॉक होता त्यावर जे काही तरंगलेली जे काही इंचकेप बेल होती त्याच्यावर या रोवरची काय झालेली तर नजर खिळलेली होती का तो एकटक त्याच्याकडे बघत होता. कोथ मीन्स सेड, तो त्याच्यासोबत जे काम करणारे, त्याच्या हाताखाली काम करणारे जे लोक असतील त्यांना तो म्हणाला, माय मॅन पुट आउट द बोट अँड रो मी टू द इंचकेप रॉक. काय करा तर आपली छोटी बोट काढा, ती पाण्यात टाका आणि काय करा तर मला घेऊन चला. रोमी मीन्स म्हणजे मला घेऊन चला कुठे तर इंचकेप रॉककडे. अँड आय विल प्लेक द अबट ऑफ ॲपरब्रॉथॉक. ओके, आणि मी काय करतो तर ते जाऊन मी काय करतो, आय विल प्लेक म्हणजे काय तर डिस्ट्रॉय करणे, तोडून टाकणे किंवा मग अडचण निर्माण करणे, ज्याला आपण म्हणतो थोडक्यामध्ये त्रास देणे. तर मी काय करतो, जे काम केलेले कोणी अबॉट ऑफ ॲपरब्रॉथॉक यांनी ते काम काय करतो मी तर डिस्ट्रॉय करतो किंवा त्याला पूर्णतः मी काय करतो तोडून टाकतो. ओके, किंवा त्रास देण्याच्या उद्देशाने केलेले ते कृत्य आपल्याला सांगता येईल. डिस्ट्रॉय करून टाकतो मी, म्हणजे ती लावलेली जी बेल आहे ती डिस्ट्रॉय करण्याचं कोणी ठरवलं होतं तर सर राल्फ द रोअर यांनी ठरवलं. आपल्याला दिसून येतं कुठल्या स्टांजामध्ये तर 8 स्टांजामध्ये. आता आपण पुढच्या स्टांजाकडे वळूया. जो 9th स्टांजा आहे त्यामध्ये आपल्याला दिसतंय 9th
हा जो स्टांजा आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. सर्वप्रथम रायमिंग वर्ड्स कुठले आहेत तर रो, गो, बोट आणि फ्लोट ही रायमिंग वर्ड्स आहेत. तर रीड करतोय, सायमल्टेनियसली समजून सांगतो. द बोट इज लोवर्ड, द बोटमॅन रो. जसं आपण बघितलं अगोदरच्या स्टांजामध्ये 8 स्टांजामध्ये की त्यांनी ती इंचकेप बेल बघितल्यानंतर इंचकेप फ्लोटवरती तरंग, इंचकेप रॉकवरती तरंग होती ते बघितल्यानंतर त्यांनी काय सांगितलं, त्याच्या नाविकांना सांगितलं की मला काय करा, तिकडे घेऊन चला. तर त्या सांगितल्याप्रमाणे जे बोटमॅन होते, ओके, जे नाविक होते, त्यांनी काय केली तर ती बोट जी आहे, छोटी नाव जी आहे ती काय केली तर त्यांनी समुद्रात उतरवली. अँड द बोटमॅन रो, आणि ते काय करायला लागले तर ती बोट चालवत तिकडे न्यायला लागले. कुठे तर इंचकेप रॉककडे. अँड टू द इंचकेप रॉक दे गो, आणि ते कुठे जात होते तर इंचकेप रॉककडे ते गेले होते. सर राल्फ बेंड ओव्हर फ्रॉम द बोट, आणि त्या बोटमधून सर राल्फ जे होते ते काय झाले, त्यांनी काय केलं तर खाली थोडेसे वाकले ते. अँड ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट, आणि ते इंचकेप फ्लोटवर म्हणजे इंचकेप रॉकवर तरंगणारी जी बेल आहे, ओके, त्या बेलला काय केलं तर त्या सर राल्फने काय केलं तर कट करून टाकलं, तोडून टाकलं. ओके, एक कुबुद्धी ज्याला आपण म्हणतो थोडक्यामध्ये, जे चांगलं आहे. ॲक्सिडेंट टळत होते कशामुळे तर त्या इंचकेप बेलमुळे, परंतु या सर राल्फ रोवर आहे तिने काय केलं तर ती बेलच काय करून टाकली, कट करून टाकली, जी तरंगत होती कशावर तर इंचकेप रॉकवर. आणि एक साईन होतं ते इतर नाविकांना सुद्धा की ते काय तर खडक आहे. ती बेल काय केली तर या सर राल्फने काय केली तर तोडून टाकली. ओके, आता पुढच्या 10व्या स्टांजाकडे वळूया. त्यापूर्वी कुठल्या प्रकारचे रायमिंग वर्ड्स आलेत ते थोडक्यात बघा. साऊंड अराउंड, रॉक, ॲपरब्रॉथॉक, हे तुम्हाला रायमिंग वर्ड्स त्यामध्ये दिसून येतील. आता हा जो 10वा स्टांजा आहे काय सांगतोय बघा. डाऊन संग द बेल विथ गर्गलिंग साऊंड, द बबल्स रोज अँड बस अराउंड. आता ती बेल जी आहे, इंचकेप बेल कापल्यानंतर कोणी कापली ती सर राल्फ द रोन यांनी. ती कापल्यानंतर ती काय झाली तर त्या पाण्यामध्ये बुडाली, समुद्रात ती बुडाली विथ अ गर्गलिंग साऊंड. म्हणजे तिथून काय तर कसा आवाज आला तर जसं आपण एखादी वस्तू टाकतो पाण्यात आणि त्यातून ती खाली बुडत असते तेव्हा जसं गरगर आवाज येतो किंवा खळखळाचा आवाज येतो, तसा आवाज त्यातून आला त्या बेल बुडण्याचा. आणि ती बेल ज्यावेळेस बुडाली त्यातून काय झाले तर बबल्स बाहेर आले. बबल्स म्हणजे काय तर बुडबुडे बाहेर आले. द बबल्स रोज, त्यातून बुडबुडे बाहेर आले. अँड बस अराउंड, आणि ते बुडबुडे बाहेर येऊन काय झाले तर फुटले. अशा प्रकारे कवी इथे बोलत आहे. ओके, पूर्ण वर्णन ती दिसते बघा की ती बुडतीये, त्यातून बुडबुडे बाहेर येतात आणि ते वरती येऊन फुटताय सुद्धा आहे. आणि आवाज सुद्धा त्यांचा गडगड असा आवाज सुद्धा येत आहे. कोथ सर राल्फ, आता कोथचा अर्थ तुम्हाला मी सांगितलं की म्हणणे. सर राल्फ काय म्हणाले त्यानंतर, द नेक्स्ट हू कम टू द रॉक, याच्यानंतर जो कोणी या रॉककडे येईल, या खडकाकडे येईल, वोंट ब्लेस द ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथ, याच्यानंतर जो कोणीही व्यक्ती या रॉककडे येईल तो कोणीही काय करणार नाही तर ॲबॉट आहे जे ॲबरब्रॉथॉकचे, त्यांना आशीर्वाद देणार नाही किंवा त्यांची प्रशंसा करणार नाही किंवा त्यांनाचे आभार इथे मानणार नाही. कारण ती जी बेल आहे तीच त्यांनी काय करून टाकली तर कट करून टाकली. कोणी सर राल्फ यांनी. ओके, एक वाईट इतरांबद्दल करण्याची प्रवृत्ती आपल्याला दिसून येते की सर्व लोक जे आहेत ते काय करत होते तर ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉकला आशीर्वाद देत होते, त्यांची प्रशंसा करत होते त्यांनी लावलेल्या इंचकेप बेलमुळे. आणि तीच इंचकेप बेल जी आहे ती सर राल्फ यांनी काय केली तर कट करून टाकली. आणि इंटेन्शन काय तर जो कोणी या रॉककडे या खडकाकडे येईल याच्यानंतर तो कोणीही काय करणार नाही तर ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक यांना काय करणार नाही तर आशीर्वाद देणार नाही, त्यांची प्रशंसा करणार नाही, त्यांचे आभार मानणार नाही या उद्देशाने. आता आपण पुढच्या 11व्या स्टांजाकडे बोलतोय. 11व्या स्टांजामधील रायमिंग वर्ड जे आहेत ते आहेत कुठले तर अवे, डे, स्टोर, शोर. ओके, आता स्टांजा वाचतोय आणि त्याचबरोबर एक्सप्लेन करतोय. सर राल्फ द रोवर सेल्ड अवे, आत्ताच त्यांनी जी काय केली होती तर आपण बघितलं की त्यांनी काय केली तर ती इंचकेप बेल तोडलेली आहे. ओके, आणि ही तोडल्यानंतर तो काय करतो तिथून निघून जातो. सेल्ड अवे मीन्स तिथून तो निघून जातोय. स्वतः जी छोटी बोट आहे ती वापस घेऊन त्याच्या जहाजाकडे तो जातो. ही स्कोर्ट द सीज फॉर अ मेनी डे, आणि त्यानंतर ही बेल कापल्यानंतर तो काय करतो तर बरेच दिवस त्या समुद्रामध्ये काय करतो तर मुक्तपणे फिरत असतो. ट्रॅव्हल फ्रीली म्हणजे मुक्तपणे तो फिरतो. आता तो फिरतोय, आता ऍक्च्युली तो पायरेट होता. पायरेट म्हणजे काय तर समुद्रामध्ये लूटमार करणारा. तर मग तो इथे समुद्रात फिरतो म्हणजे कशासाठी फिरतोय तर इतर जहाज लुटण्यासाठी तो फिरतोय. एनर्जेटिकली फॉर शिप्स टू रोप, आणि काय करतो तर वेगवेगळ्या प्रकारच्या जहाजा तो लुटत होता. अँड नाव ग्रोन रिच विथ प्लंडर्ड स्टोर, आणि तो काय झाला होता तर श्रीमंत झाला होता विथ प्लंडर्ड स्टोर. आता प्लंडर स्टोरचा अर्थ दिला इथं बिग अमाऊंट ऑफ लुटेड वेल्थ, खूप काही अशी संपत्ती त्यांनी काय केली होती जमा केली होती काय करून तर इतर जहाजांना लुटून, आणि तो काय झाला होता तर श्रीमंत झाला होता. ही स्टिअर्ड हिज कोर्स, आता ही श्रीमंत झाल्यानंतर ही स्टिअरचा अर्थ होतोय डायरेक्ट द कोर्स ऑफ द शिप, आणि त्यांनी काय केली त्याची जहाज वळवली कुठे तर स्कॉटलँडच्या शोरकडे म्हणजे स्कॉटलँडच्या किनाऱ्याकडे त्यांनी काय केली त्याची जहाज वळवली.
आता जिथे त्याने इंचकेप रॉक तोडली होती त्याच रस्त्याने तो आता काय करत होता तर स्कॉटलँडला जाणार होता आणि त्या दिशेनेच त्यांनी काय केली स्वतःची शिप आता तिची जहाज होती तिने काय केली होती तर वळवली होती असं इथे सांगण्यात आलेलं आहे. आता पुढचा जो स्टांजा आहे त्यामधील आलेले काही रायमिंग वर्ड्स आहेत ते कुठले तर स्काय हाय डे अवे. आता हा 12वा स्टांजा आपण काय करत आहोत तर समजून घेणार आहोत. 12 स्टांजात काय म्हणतोय बघा पुढे सो थिक अ हेज ओव्हर स्प्रेड द स्काय. हेज म्हणजे काय तर धुकं मिस्ट ओके फॉग ज्याला आपण म्हणतो धुकं होतं सो थिक आणि खूप जाड खूप जास्त असं काय तर धुकं जमलं होतं आकाशामध्ये. दे कॅनॉट सी द सन ऑन हाय आणि या धुक्यामुळे जे आकाशात जे काही धुकं जमलेलं होतं त्यामुळे त्यांना काय जो आकाशातील सूर्य होता तो सुद्धा त्यांना दिसत नव्हता ते बघू शकत नव्हते. द विंड हॅथ मीन्स हॅव द विंड हॅथ ब्लोन अ गेल ऑल डे आणि जी हवा होती ती दिवसभर कशी तर खूप वेगाने वाहत होती. आता गेलचा अर्थ होतो वादळ वादळी असे हवा दिवसभर का होती तर वाहत होती. ब्लोन म्हणजे काय तर वाहने अशा प्रकारे ती वाहत होती. ॲट इव्हनिंग इट हॅथ डाईट अवे आणि हॅचा अर्थ जो मी सांगितला हॅव किंवा हॅच तर संध्याकाळ झाल्यानंतर ती जी हवा होती जी जोराने वाहत होती खूप जोराने अशी वादळी अशी हवा होती ती काय झाली होती थोडी शांत झाली होती. ती थोडी तिचा वेग जो होता तो काय झाला होता तर तिथे कमी झाला होता संध्याकाळच्या वेळेस स्पेशली. दिवसभर तर सूर्यदर्शनी त्यांना झालं नाही कारण आकाशामध्ये खूप अशा प्रकारचं काय तर धुकं जमलेलं होतं फॉग हेच अशा प्रकारे किंवा मग मिस्ट ज्याला आपण म्हणतो असं जमलेलं होतं त्यामुळे काही त्यांना आकाशात दिसलं नव्हतं. ओके अशा प्रकारे आता परिस्थिती बदलते वातावरण चेंज झालेलं आपल्याला दिसून येतं आहे कुठे तर त्या ठिकाणी. आता ती जात आहे कोणीकडे स्कॉटलँडच्या किनाऱ्याकडे ते वापस जात आहेत आणि त्या प्रवासामध्ये त्यांना अशा प्रकारची इन्व्हायरमेंट काय झालं तर अशा इन्व्हायरमेंटचा सामना त्यांना करावा लागत होता. आता जो पुढचा 13वा स्टांजा आहे त्यामध्ये काय दिलं आहे बघा त्यापूर्वी त्यातील रायमिंग वर्ड्स कुठले तर स्टँड लँड सून मून हे रायमिंग वर्ड्स आपल्या इथे दिसून येत आहेत. बघा काय दिलं आहे 13व्या स्टांजामध्ये ऑन द डेक द रोवर टेक हिज स्टँड. आता डेक म्हणजे तुम्हाला सांगितलं की जहाजाचा वरचा मजला त्या वरच्या मजल्यावर जाऊन जो रोवर होता तो काय झाला तर तिथे उभा राहिला. सो डार्क इट इज खूप अंधार आहे. दे सी नो लँड त्यांना जमीन दिसली नाही अंधार असल्यामुळे त्यांना जमीन तिथे दिसली नाही आणि रोवरने कुठे जाऊन बघितलं तर डेकवर जाऊन बघितलं की समोर काय तर अंधार पडलेला आहे आणि कुठल्याही प्रकारची जमीन दिसत नव्हती. कोथ सर राल्फ आणि त्यानंतर सर राल्फ जो होता तो बोलला काय बोलला बघा तो काय म्हणाला इट विल बी लायटर सून लवकरच काय होतं उजेड पडेल. फॉर देअर इज अ डाऊन ऑफ द रायझिंग मून आणि आता काय होतं तर आता लवकरच उजेड पडेल का बरं त्याच्यामागचं कारण काय तर रायझिंग मून म्हणजे काय तर जो हे आहे आपण तर काय म्हणतो मून चंद्र जो आहे तो काय होतोय तर उगवत आहे त्यामुळे लवकरच काय होईल तर आता उजेड पडेल असं इथे रोवर म्हणत होता त्याच्या सोबत काम करणाऱ्या नाविकांना ओके त्याच्या क्रू मेंबरला. 14वा स्टांजा आपण बघतो आहोत. रायमिंग वर्ड्स काय तर रोअर शोर टेल बेल हे काय तर रायमिंग वर्ड्स आपल्या इथे दिसून येत आहेत. तर काय सांगितलेलं आहे बघा कवी काय म्हणतोय कान्स्ट हिअर सेड वन द ब्रेकर्स रोर. काही ऐकू शकत नाही. कान्स्ट म्हणजे काय तर कॅन यू ओल्ड इंग्लिश आहे जुन्या काळातली कॅन यू ऐकू शकता का असं इथे विचारतोय तो. आणि काय म्हणतोय तर द ब्रेकर्स रोर म्हणजे काय तर लाटांचा आवाज तिथे येतोय आणि ज्या लाटा आहेत त्या काय होतात तर कशावर जाऊन तरी आदळत आहेत त्याचा आवाज तिथे येत होता. त्याला त्या जो काही नाविक असेल त्यांच्यातला जे एखादा क्रू मेंबर त्याला ते ऐकू आलं. फॉर मी थिंग्स मीन्स मला असं वाटतंय वी शुड बी नियर द शोर. आपण काय असायला पाहिजे तर आपण कुठं असायला हवेत आता नियर द शोर म्हणजे काय तर किनाऱ्याच्या जवळ आपण असायला पाहिजेत कारण तो आवाज जो येतो लाटांचा आदळण्याचा कशावर तरी तेव्हा असा अंदाज त्यांनी काढला की आपण काय असणार आहे तर निश्चितच कुठे असणार आहे तर शोरच्या म्हणजे किनाऱ्याच्या जवळ आपण असू शकतो. नाव वेअर वी आर आय कॅनॉट टेल. आता मी सांगू शकत नाही की आपण कुठे आहोत. बट आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल. परंतु मला असं वाटतंय माझी अशी इच्छा आहे की काय व्हायला पाहिजे होतं मला इंचकेप बोल जर तिथं असती तर मला ती निश्चित ऐकू आली असती आणि मला समजलं असतं की आपण कुठे आहोत. ओके माझी इच्छा आहे की आय कुड हिअर द इंचकेप बेल. मला काय ऐकू यायला पाहिजे होतं तर इंचकेप बेल ऐकू यायला हवी होती. म्हणजे त्याचा अंदाज काढून तो सांगू शकला असता की ते कुठे आहेत म्हणून. पुढचा जो स्टांजा आहे तो आहे 15 नंबरचा. 15व्या स्टांजामध्ये येणारे जे काही रायमिंग वर्ड्स आहेत ते आहेत स्ट्रॉंग अलॉंग शॉक रॉक. ओके तर काय दिलं बघा दिस हिअर नो साऊंड द स्वेल इज स्ट्रॉंग. त्यांना कुठल्या प्रकारचा आवाज येत नव्हता बघा आणि द स्वेल इज स्ट्रॉंग स्वेलचा अर्थ इथं घेऊ आपण लाटा कशा होत्या तर खूप स्ट्रॉंग होत्या खूप मोठ्याल्या अशा लाटा होत्या. दो द विंड हॅथ फॉलोन जो हवा जी आहे ती काय झाली ती तर शांत झाली होती.
दे ड्रिफ्ट अलॉंग, आणि हवा शांत झाल्यानंतर त्यांची जहाज जी आहे ती काय होत होती तर भरकटलेली होती किंवा मग वाहत पुढे पुढे ती जात होती. ओके, वाहत पुढे पुढे ती जात होती त्यांची जहाज. टिल द वेसल स्ट्राईक्स, वेसल्स म्हणजे मोठी जहाज जी काय झाली तर स्ट्राईक झाली म्हणजे काय ती धडकली विथ अ शिवरिंग शॉक, आणि ती धडकल्यानंतर काय झाले तर सर्वजण काय झाले तर भीतीने थरथरले. शिवरिंग शॉक, विथ अ शिवरिंग शॉक, ती वेसल तिचा धडकल्यानंतर सगळे काय झाले तर भीतीने थरथरले आणि काय म्हणाले ते तर कोणीतरी म्हणालं ओ क्राइस्ट इट इज द इनशेप रॉक, आणि कोणीतरी काय म्हणलं तर हे क्राइस्ट, ओके हे काय तर इंचकेप रॉक आहे, अशा प्रकारे ते म्हणले. ज्यावेळेस ती वेसल धडकली, ती जहाज धडकली त्या पर्टिक्युलर थिंगला, एखाद्या गोष्टीला, त्या रॉकला धडकल्यानंतर कोणीतरी म्हणालं काय म्हणालं तर इट इज द इंचकेप रॉक, हे काय तर इंचकेप रॉक आहे, अशा प्रकारे कोणीतरी ते म्हणालं. 16व्या स्टांजात काय म्हणतो बघा कवी, तर याच्यात रायमिंग वर्ड्स जे आले ते आहे हिअर, डिस्पेअर, साईड, टाईड. काय एक्सप्लेन केलं आहे बघा. ओके, आता त्यांची जी रॉक आहे, त्यांची जी काही वेसल आहे, जहाज आहे, ती धडकलेली कशाला तर इंचकेप रॉकला. त्यानंतरची परिस्थिती सांगितलेली इथे. सर राल्फ द रोवर टोर हिज हिअर, ही कर्स हिमसेल्फ इन हिज डिस्पेअर. आता इथे सर राल्फ जो आहे तो काय करायला लागला, स्वतःची केस उपटायला लागला. ओके, पुल्ड हार्ड. ओके, म्हणजे तो काय करायला स्वतःची केस उपटायला लागला. अँड ही कर्स हिमसेल्फ इन हिज डिस्पेअर, आणि त्याने जे काही गोष्टी केलेल्या आहेत त्याच्याबद्दल तो काय करायला स्वतःला शिव्या द्यायला लागला, स्वतःला तो शाप द्यायला लागला. ओके, म्हणजे त्यांनी जी वाईट गोष्ट केली, पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी काय केलं तर त्यांनी जी काही इंचकेप बेल बसवलेली होती त्या रॉकला, ओके, ती त्यांनी काय केली तर कट केली, आणि ही कट केल्यामुळे आता सर्व आशा हरवलेल्या होत्या. ओके, स्वतःला शाप देण्याशिवाय दुसऱ्या कुठल्या प्रकारची आशा त्याच्याकडे आता उरलेली नव्हती. सगळ्या होप्स ज्या होत्या त्या काय झालेल्या होत्या तर संपलेल्या होत्या. ओके, त्यामुळे तो स्वतःला काय करत होता तर शिव्या शाप देत होता. द वेव्ज रश इन एव्हरी साईड, आणि ज्या काही लाटा आहेत त्या सर्व बाजूने त्या शिपमध्ये घुसत होत्या. द शिप इज सिंकिंग बिनिथ द टाईड, आणि जी जहाज आहे ती काय होत आहे तर त्या टाईडमध्ये म्हणजे त्या पाण्याच्या भरतीमध्ये काय होती तर ती बुडत जात आहे. अशा प्रकारे ते वर्णन कवीने केलेलं आपल्याला दिसून येतं. ओके, म्हणजे बघा वाईट कृत्य केलं आहे सर राल्फ द रोवरने, त्याचं परिणाम त्याला भोगावे लागलेत. ज्या इंचकेप रॉकवरील तिने काय केली तर इंचकेप बेल काय केली तर तोडली, त्याच इंचकेप रॉकला जाऊन हा काय झाला तर पुन्हा धडकला, आणि तिची जहाज तिथेच काय झाली तर पाण्यामध्ये डुबलेली आपल्याला दिसून येते. शेवटच्या स्टांजामध्ये काय दिले ते बघूया. 17व्या स्टांजामध्ये आलेले रायमिंग वर्ड्स आहेत फिअर, हिअर, बेल, नेल. काय सांगितलेलं बघा. बट इवन इन हिज डाईंग फिअर, आता त्याला माहिती आहे की आता कुठल्या प्रकारचा पर्याय उरलेला नाही, आता तो मरणार तर आहे. ओके, आणि या मरण्याच्या परिस्थितीमध्ये वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोवर हिअर, आणि या मरण्याच्या परिस्थितीमध्ये असताना एक भीतीदायक असा आवाज तो ऐकू शकत होता. आणि तो आवाज कशाचा होता तर अ साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल, ज्या प्रकारे इंचकेप बेलचा आवाज यायचा तशा प्रकारचा आवाज त्याला ऐकू येत होता. त्या बेलचा आवाज त्याला तो ऐकू शकत होता. द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग द नेल, आता नेल म्हणजे काय तर घंटानाद, आणि जो एक डेव्हिल आहे शैतान जो खाली बसलेला आहे कुठे त्या समुद्रामध्ये, तोच काय करत होता ती घंटा वाजवत होता. ओके, आणि ही घंटा कुठली तर आता नेलचा अर्थ होतो मृत्यूसूचक घंटानाद, म्हणजे आता मरण फिक्स आहे अशा प्रकारची बेल त्याला ऐकू होत होती. आणि जसं की जो डेव्हिल आहे तोच खाली म्हणजे डेव्हिल जो आहे, डेव्हिल म्हणजे काय शैतान, तोच काय तर खालीपासून काय करतो तर इंचकेप बेल वाजवतोय असं त्याला भासत होतं. ओके, अशा प्रकारे ही पोएम रॉबर्ट साऊदी यांनी लिहिलेली इथे काय होती तर संपत आहे. आय होप तुम्हाला पोएम चांगल्या प्रकारे कळालेली आहे. द इंचकेप रॉक या पोएममध्ये कुठल्या प्रकारचे फिगर्स ऑफ स्पीच आलेले आहेत ते आपण डिस्कस करत आहोत. पहिल्या स्टांजामध्ये पहिली लाईन दिसते बघा, नो स्टर इन द इयर, नो स्टर इन द सी. यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला दिसून येईल ॲलिट्रेशन, कारण साऊंड एस जो आहे तो रिपीट झालेला आहे. ओके, स्टर एस एस आणि सीचा एस म्हणजे रिपिटेशन ऑफ साऊंड आपल्याला दिसून येतोय, साऊंड एस, त्यामुळे ॲलिट्रेशनचं एक्झाम्पल सांगता येईल. ओके, त्याचबरोबर ह्याच लाईनमध्ये तुम्हाला दुसरा अलंकार दिसून येतो, तो म्हणजे कुठला तर रिपिटेशन. आता रिपिटेशन कसं आहे तर नो स्टर इन द इन, नो स्टर इन ही जी काही फ्रेज आहे ती रिपीट झालेली आहे. ओके, रिपीटेड लाईन्स आहेत, तर त्यामुळे हे एक्झाम्पल आहे कशाचं तर रिपिटेशनचं. समजते थोडक्यामध्ये. आता रिपिटेशन म्हणजे काय, ॲलिट्रेशन म्हणजे काय, की आपण आणखीन जे येणारे पर्सॉनिफिकेशन, सिमिली, इनवर्जन हे बघणार आहोत. हे अलंकार जे मी सांगतोय याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवले आहेत, ते जाऊन तुम्ही काय करू शकता तर डिटेलमध्ये समजून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला काय कळून जाईल कशा प्रकारे तो फिगर्स ऑफ स्पीच इथं आला आहे, तुम्हाला इझिली समजून जाईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट फिगर्स ऑफ स्पीचचे व्हिडिओ बघा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल सर्व फिगर्स ऑफ स्पीचची. ओके, पुढची लाईन दिसते, द शिप वॉज स्टील ॲज
शी कुड बी. तिच्यामध्ये ॲलिट्रेशन आहे कारण रिपिटेशन झालेलं आहे साऊंड कुठला तर एस. शी, त्यानंतर शिप. ओके, त्यामुळे ॲलिट्रेशन आपल्याला दिसून येतं इथे. स्टील पण आहे तिथे, शिप, स्टील आणि शी, त्यामुळे ॲलिट्रेशन आहे. याच लाईनमध्ये आपला दुसरा अलंकार दिसतो म्हणजे कुठला तर पर्सॉनिफिकेशनचा. कारण शिप काय सर एक नॉन लिव्हिंग थिंग आहे, म्हणजे काय तर ती निर्जीव वस्तू आहे आणि तिला ह्युमन क्वालिटीज दिलेल्या आहे. म्हणजे काय तर शिपला काय शी म्हणून संबोधलं इथं, शी कुड बी. तर मग शी काय तर एक फिमेल असते, फिमेल एक ह्युमन बिंग आहे. ओके, फेमिनिन प्रोनाउन तिथे वापरलेले, त्यामुळे हे एक्झाम्पल झालं पर्सॉनिफिकेशनचं. पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय तर निर्जीव वस्तू जेव्हा तुम्ही सजीव असल्याच्या सजीवाच्या क्वालिटीज येतात ते असतं पर्सॉनिफिकेशन. त्यामुळे पर्सॉनिफिकेशनचं एक्झाम्पल सांगता येईल. याच लाईनमध्ये तुम्हाला आणखी सिमिली सुद्धा दिसून येतं आहे. कशा प्रकारे ते बघा, ॲज वर्ड इथे वापरलेला आहे. ॲज वर्ड दिसला किंवा लाईक वर्ड दिसला म्हणजे आपण काय करत धरत असतो तर त्यामध्ये कंपॅरिझन आहे. त्यामुळे हे एक्झाम्पल आहे कशाचं, सिमिलीचं सुद्धा. ओके, सिमिली म्हणजे काय त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, तो जाऊन तुम्ही बघा, तुम्हाला क्लिअर कट समजून जाईल. आता याच्यामध्ये कंपॅरिझन कशामध्ये तर एक स्लाईट मुवमेंट, हळूच होणारी हालचाल. ओके, जी कोण करतं आहे, शिप करतं आहे आणि त्याला कम्पेअर केलेलं आहे कशासोबत तर स्टिलनेससोबत, शांततेसोबत. ओके, त्यामुळे हे एक्झाम्पल आहे सिमिलीचं. आता पुढची जी लाईन आहे, हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन. यामध्ये तुम्हाला दिसून येईल सर्वप्रथम इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे काय तर वर्ड ऑर्डर जी असते ती रिअरेंज केली असते किंवा मग ती मागे पुढे केली असते पोएटिक इफेक्ट देण्यासाठी, त्याला इन्व्हर्जन अलंकार असं म्हणतात. तर या लाईनची करेक्ट सेंटेन्स ऑर्डर काय असणार आहे तर हर सेल्स रिसीव नो मोशन फ्रॉम हेवन, ही करेक्ट सेंटेन्स ऑर्डर आहे. परंतु पोएटने काय केलं तर वर्ड्स मागे पुढे केले आहेत या पोएममध्ये कशासाठी तर पोएटिक इफेक्ट देण्यासाठी, त्यामुळे एक्झाम्पल झाला इन्व्हर्जनचा. त्याचबरोबर इथे पर्सॉनिफिकेशनसुद्धा तुम्हाला दिसून येईल कारण शिपसाठी काय केलं तर फेमिनाईन प्रोनाउन हर वापरलेलं आहे. ओके, पर्सॉनिफाईड केलं गेलं आहे शिपला ॲज अ फिमेल म्हणून, त्यामुळे हे एक्झाम्पल आहे कशाचं, पर्सॉनिफिकेशनचं सुद्धा. ओके, त्यानंतर आपण वळतोय पुढच्या स्टांजाकडे. पुढचा स्टांजा जो आहे तो त्यामधील पहिली लाईन दिसते बघा तुम्हाला, विदाउट आयदर साईन ऑर साऊंड ऑफ देअर शॉक. तर इथे तुम्हाला दिसून येईल ॲलिट्रेशन कारण एक साऊंड जो आहे एस साऊंड रिपीट झालेला आहे साईन आणि साऊंडचा आणि शॉक आलं शेवटी, त्यामुळे हे एक्झाम्पल आहे कशाचं तर ॲलिट्रेशनचं. पुढे तुम्हाला दिसून येईल बघा त्याच्यानंतरची लाईन सेकंड स्टांजामधील थर्ड लाईन, सेकंड स्टांजामधील सो लिटल, सेकंड स्टांजामधील थर्ड लाईन, सो लिटल दे रोज सो लिटल दे फेल. आता याच्यात तुम्हाला अँटीथेसिस दिसून येते बघा. अँटीथेसिस म्हणजे काय तर अपोजिट वर्ड्स जेव्हा एकाच लाईनमध्ये येतात त्याला अँटीथेसिस असं म्हणतात. ओके, मग इथे रोज आणि फेल, रोज म्हणजे काय तर भरती आणि फेल म्हणजे ओटी थोडक्यामध्ये. तर याच्यामध्ये हे दोन्ही अपोजिट वर्ड्स आलेले आहेत त्याच एकाच लाईनमध्ये, त्यामुळे एक्झाम्पल आहे इन्व्हर्जन अँटीथेसिसचं, अँटीथेसिस अलंकाराचं. ओके, त्याचबरोबर रिपिटेशनसुद्धा दिसून येते तुम्हाला कारण तिथे सो लिटल दे ही जे काही जर लाईन आहे ती काय, ही जी काही लाईन आहेत किंवा हे जे वर्ड आहेत ते रिपीट झाले त्या लाईनमध्ये, त्यामुळे हे एक्झाम्पल आहे कशाचं तर रिपिटेशनचं. ओके, थर्ड स्टांजाकडे आपण वळत आहोत. त्यातील लाईन दिसते बघा तुम्हाला, ऑन अ बॉय इन द स्ट्रोम इट फ्लोटेड अँड स्वंग. इन्व्हर्जन आहे, वर्ड ऑर्डर मागे पुढे केली गेली, रिअरेंज केली गेली पोएटिक इफेक्ट देण्यासाठी. आणि याची जर करेक्ट सेंटेन्स ऑर्डर असणार आहे ती काय असणार आहे तर इट फ्लोटेड अँड स्वंग ऑन अ बॉय इन द स्ट्रोम. ही करेक्ट सेंटेन्स ऑर्डर आपल्याला दिसून येते, परंतु पोएटिक इफेक्ट देण्यासाठी पोएटने काय केलं तर वर्ड्स मागे पुढे केलेले आहेत. ओके, त्यामुळे हे एक्झाम्पल आहे इन्व्हर्जनचं. पर्सॉनिफिकेशनसुद्धा दिसून येते तुम्हाला कशा प्रकारे तर इंचकेप बेलला एक ॲनिमेट क्वालिटीज दिलेल्या आहेत, ह्युमन क्वालिटीज किंवा ॲनिमेट क्वालिटी दिल्या आहेत, ते म्हणजे फ्लोटिंग आणि स्विंगिंगचं. फ्लोटेड ओके, तरंग नाही, आणि स्विंग म्हणजे हेलकावे घेणे. तर हे ॲनिमेटेड क्वालिटीज आहेत, त्यामुळं त्या दिलेल्या आहेत कोणाला तर इंचकेप बेलला, त्यामुळे एक्झाम्पल आहे कशाचं तर पर्सॉनिफिकेशनचं सुद्धा. पुढची लाईन दिसते तुम्हाला, अँड ओव्हर द वेव्ज इट्स वॉर्निंग रंग. ॲलिट्रेशन आहे, डब्ल्यू साऊंड इथे रिपीट झालेलं आहे बघा, डब्ल्यू वेव्ज आणि वॉर्निंगचं डब्ल्यू इथे रिपीट झालेलं आहे, त्यामुळे ॲलिट्रेशन आपल्याला दिसून येतं. इन्व्हर्जनसुद्धा आहे, वर्ड ऑर्डर पुन्हा इथे चेंज झालेली दिसते आपला. याची जी करेक्ट सेंटेन्स ऑर्डर असणार आहे ती काय असणार आहे तर ती असणार आहे अँड इट्स वॉर्निंग रंग ओव्हर द वेव्ज. ही करेक्ट सेंटेन्स ऑर्डर आहे, परंतु पोएटिक इफेक्ट देण्यासाठी काय केली तर मागे पुढे करण्यात आलेले हे वर्ड्स. ओके, त्यामुळे इन्व्हर्जनचा अलंकार सांगता येईल. पुन्हा सांगतो, इन्व्हर्जन अलंकारावरही स्पेशली व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन बघा. इन्व्हर्जन अलंकार काय असतं तुम्हाला डिटेलमध्ये समजून जाईल. आता पुढच्या स्टांजाकडे तो आपण काय दिलं बघा, फोर्थ स्टांजामधील पहिली लाईन दिसतीये, वेन द रॉक वॉज हाईड बाय द सर्ज वेल. ॲलिट्रेशन आहे इथे, वर्ड कुठले इथे जे साऊंड आहेत डब्ल्यू, वेन आणि वॉज इथे रिपीट झालेलं आहे. त्याचबरोबर साऊंड एससुद्धा रिपीट झालेला आहे, सर्जस अँड स्वेल एस. ओके, तर त्यामुळे हे ॲलिट्रेशनचं एक्झाम्पल सांगता येईल.
पुढची लाईन आहे अँड देन दे न्यू द पेरिलस रॉक. ॲलिट्रेशन आहे. ओके, इथे टी एच वर्ड इथे रिपीट झालं, साऊंड रिपीट झालेलं आहे, सिलेबल TH. त्यामुळे हे एक्झाम्पल आहे कशाचं तर थोडक्यामध्ये सांगता येईल ॲलिट्रेशनचं. देनचं TH, देचं TH आणि ओके, तर हे एक्झाम्पल आहे कशाचं तर ॲलिट्रेशनचं. पुढे आपण येत आहोत. पुढची लाईन दिसते बघा, द सन इन हेवन वॉज शायनिंग ए. आता इथे तुम्हाला दिसते ट्रान्सफर इफिथेट. तर ट्रान्सफर इफिथेट म्हणजे काय, याच्यावर स्पेशली व्हिडिओ बनवला आहे, तो जाऊन तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला तो चांगल्या प्रकारे समजून जाईल. ओके, पुढची लाईन दिसते ऑल थिंग्स वर जॉयफुल ॲट ऑन दॅट डे. इथे पर्सनिफिकेशन तुम्हाला दिसून येतं, कारण थिंग्स म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग आहे. ओके, तिला काय तर लिव्हिंग दाखवण्याचं काम केलं आहे, म्हणजे एक इनॲनिमेट ऑब्जेक्ट आहे, त्याला ॲनिमेट क्वालिटीज दिलेल्या आहेत. ओके, सजीव अशा गोष्टीच्या क्वालिटीज दिलेल्या आहेत. कशाला तर थिंग्सला. थिंग्स काय तर जॉयफुल, आनंदी आहेत, वस्तू आनंदी आहेत, म्हणजे वस्तूला काय केलं तर जॉयफुल हा वर्ड वापरलेला आहे. ह्युमन क्वालिटीज किंवा मग आपण त्याला काय म्हणतो ॲनिमेट क्वालिटीज दिलेल्या आहेत. त्यामुळे एक्झाम्पल आहे कशाचं तर पर्सॉनिफिकेशनचं. पुढची जी लाईन आहे, द सी बर्ड्स स्क्रीम्ड ॲज दे विल्ड राऊंड. इथे तुम्हाला दिसून येईल ॲलिट्रेशन. साऊंड एस तुम्हाला रिपीट झालेलं दिसून येतो. सी बर्डचं एस, स्क्रीमचं एस, त्यामुळे हे साऊंड आहे तिथे एस. त्यामुळे एक्झाम्पल आहे कशाचं तर ॲलिट्रेशनचं. त्यानंतर पुढची जी लाईन दिसते तुम्हाला डिरेक्टली आपण खाली येतोय, अ डार्कर स्पेक ऑन द सी ऑन द ओशियन ग्रीन. अ डार्कर स्पेक ऑन द ओशियन ग्रीन. इथे तुम्हाला इन्व्हर्जन दिसतोय, म्हणजे वर्डचे आहे ते मागे पुढे गेले आहेत पोएटिक इफेक्ट देण्यासाठी. आणि या लाईनची जी काही करेक्ट सेंटेन्स ऑर्डर असणार आहे ती असणार आहे, अ डार्कर स्पेक ऑन द ग्रीन ओशियन. अ डार्कर स्पेक ऑन द ग्रीन ओशियन ही काय झाली तर करेक्ट सेंटेन्स ऑर्डर आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे पुढची लाईन, इट मेड हिम विसल, इट मेड हिम सिंग. ऑनोमोटोपोई आहे, कारण विसल जो आहे तो काय करतो तर साऊंड डिनोट करणारा शब्द आहे. ओके, शिट्टी वाजवणे, त्यामुळे ऑनोमोटोपोयाचं एक्झाम्पल सांगता येईल. इथे ऑनोमोटोपोई अलंकार आहेत. रिपिटेशन तुम्हाला दिसतंय. रिपिटेशन कशा प्रकारे तर इट मेड हिम, ही जी काही लाईन आहे ती रिपीट झाली, इट मेड हिम, त्यामुळे रिपिटेशन अलंकार आपल्याला दिसून येतो. पुढची जी लाईन आहे, हिज हार्ट वॉज मिर्थफुल टू एक्सेस. यामध्ये तुम्हाला दिसून येईल ॲलिट्रेशन. जो काही साऊंड आहे एच तो रिपीट झालेला आहे बघा, हिज आणि हार्ट, एच, त्यामुळे हे एक्झाम्पल आहे कशाचं ॲलिट्रेशनचं. हीच लाईन काय तर तुम्हाला दिसून येईल तर सिनेक्डकीचं पण एक्झाम्पल आपला सांगता येईल. आता पुढची लाईन दिसते तुम्हाला कोथ. काय लाईन बघा ती, कोथ ही माय मॅन पुट आउट द बोट. यामध्ये ॲलिट्रेशन आहे. एम साऊंड रिपीट झालेलं आहे बघा. तर एम साईड कुठलं तर माय आणि मॅनचं एम ते रिपीट झालं आहे, त्यामुळे एक्झाम्पल आहे ॲलिट्रेशनचं. इन्व्हर्जन अलंकार तुम्हाला दिसून येतोय, म्हणजे सेंटेन्स ऑर्डर मागे पुढे झालेली आहे आणि करेक्ट सेंटेन्स ऑर्डर असणार आहे, ही कोथ माय मॅन पुट आउट द बोट. ही करेक्ट सेंटेन्स ऑर्डर असणार आहे, त्यामुळे एक्झाम्पल आहे इन्व्हर्जनचं. पुढची लाईन दिसते तुम्हाला, ती म्हणजे कुठली तर अँड टू द इंचकेप रॉक दे गो. इन्व्हर्जन आहे. सेंटेन्स ऑर्डर पुन्हा मागे पुढे झालेली आहे. इन्व्हर्जनवर स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, लक्षात घ्या तुम्ही. सेंटेन्सची ऑर्डर जी असते, ओके, म्हणजे सेंटेन्सचे वर्ड्स असतील ते मागे पुढे केले जातात पोएटिक इफेक्ट देण्यासाठी, त्याला इन्व्हर्जन असं म्हणतात. आणि इथे पण तुम्हाला दिसतं की सेंटेन्समधील जे वर्ड आहेत ते मागे पुढे गेलेले आहेत पोएटिक इफेक्ट देण्यासाठी. आणि याची सेंटेन्स ऑर्डर असणार आहे करेक्ट, ती असणार आहे अँड दे गो टू द इंचकेप रॉक. हे एक्झाम्पल आहे कशाचं तर इन्व्हर्जनचं सुद्धा. ओके, समजलंय. त्यानंतर पुढची जी लाईन दिसते तुम्हाला, सर राल्फ बेंट ओव्हर फ्रंट फ्रॉम द बोट. हे ॲलिट्रेशन तुम्हाला दिसून येईल इथं, कारण साऊंड बी रिपीट झालेलं आहे बघा, बेंट आणि बोटचं बी, त्यामुळे एक्झाम्पल आहे ॲलिट्रेशनचं. पुढची जी लाईन आहे ती आहे, डाऊन संक द बेल विथ गर्गलिंग साऊंड. इन्व्हर्जन आहे. सेंटेन्स ऑर्डर मागे पुढे झालेली आहे, वर्ड ऑर्डर मागे पुढे झालेली आहेत. आणि जी करेक्ट वर्ड ऑर्डर असेल किंवा सेंटेन्स ऑर्डर असेल ती असणार तर ती काय असणार आहे तर द बेल संक डाऊन विथ अ गर्गलिंग साऊंड. ही करेक्ट सेंटेन्स ऑर्डर आहे. ऑनोमोटोपोइया पण दिसतो बघा, गर्गलिंग हा काय तर एक साऊंड डिनोट करणारा वर्ड आहे. ओके, त्यामुळे हे एक्झाम्पल आहे कशाचं तर ऑनोमोटोपोइयाचं. ओके, पुढची जी लाईन दिसते, द बबल्स रोज अँड बस्ट अराउंड. ओके, तुम्हाला दिसून येईल ॲलिट्रेशन. बी साऊंड इथे रिपीट झालं आहे बघा. ओके, बबल्सचं बी आणि बस्टचं बी, त्यामुळे एक्झाम्पल आहे कशाचं तर ॲलिट्रेशनचं. कोथ सर राल्फ. तर इन्व्हर्जन दिसते तुम्हाला याच्यामध्ये, कोथ सर राल्फ. तर याचं करेक्ट सेंटेन्स ऑर्डर काय असणार आहे तर राल्फ सर राल्फ कोथ. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला इथे काय दिसून येईल तर फिगर्स ऑफ स्पीच दिसून येतील या स्टांजामध्ये. अंडरस्टँड. आता पुढे आपण जातो आहोत पुढच्या स्टांजाकडे.
त्यामधील पहिली लाईन दिसते बघा, ती म्हणजे कुठली तर ही स्कोर्ड द सी फॉर मेनी अ डे. आता यामध्ये तुम्हाला कुठली अलंकार दिसून येतो तर ॲलिट्रेशन. साऊंड एस रिपीट झालेला आहे बघा, स्कोर्डचा एस आणि सीचा एस, त्यामुळे एक्झाम्पल आहे कशाचं ॲलिट्रेशनचं. पुढची लाईन दिसते ही स्टिअर्स ही स्कोर्स फॉर स्कॉटलँड शोअर. हे एक्झाम्पल तुम्हाला दिसून येईल ॲलिट्रेशनचं. पुन्हा साऊंड एस रिपीट झालेला आपल्याला दिसून येतो या लाईनमध्ये सुद्धा शेवटच्या, द स्टिअर्स आणि स्कॉटलँडचा एस आणि शोअरचा एस, त्यामुळे हे एक्झाम्पल आहे कशाचं तर डेफिनेटली ॲलिट्रेशनचं. सो थिक अ हेज ओव्हर स्प्रेड द स्काय. आता हा जो एक्झाम्पल आहे तो इन्व्हर्जनचा आहे. इन्व्हर्जन म्हणजे काय तर सेंटेन्स ऑर्डर मागे पुढे असणे, तर याची करेक्ट सेंटेन्स ऑर्डर असणार आहे अ हेज सो थिक ओव्हर स्प्रेड द स्काय, त्यामुळे एक्झाम्पल आहे इन्व्हर्जनचं. ओके, पुढची जी लाईन दिसते दे कॅनॉट सी द सन ऑन हाय. ॲलिट्रेशन आहे, साऊंड एस रिपीट झाला आपल्याला दिसून येतो, सी आणि सनचं एस एस साऊंड रिपीट झालेलं आहे. तर अँड इव्हनिंग इट हॅथ डाईट अवे. यामध्ये इन्व्हर्जन तुम्हाला दिसतोय. याची सेंटेन्स ऑर्डर असणार आहे करेक्ट, ती म्हणजे काय तर इट हॅथ डाईड अवे ॲट इव्हनिंग. ओके, पुढची लाईन दिसते ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड. इन्व्हर्जनच आहे इथे सुद्धा, इथं इन्व्हर्जन आहे आपला पुन्हा दिसतोय. याची सेंटेन्स ऑर्डर असणार आहे करेक्ट, द रोवर टेक्स हिज स्टँड ऑन द डेक. माझी विनंती असेल की इन्व्हर्जन अलंकार निश्चित बघा, खूप जास्त प्रमाणात त्याचा वापर झाला आहे इथे. पुढची लाईन दिसते सो डार्क इट इज दे सी नो लँड. ओके, इन्व्हर्जन पुन्हा आलेलं आहे. याची करेक्ट सेंटेन्स ऑर्डर असणार आहे इट इज सो डार्क दे सी नो लँड. पुढची लाईन दिसते कोथ सर राल्फ इट विल बी लायटर सून. आता इथे इन्व्हर्जनच आहे, करेक्ट सेंटेन्स ऑर्डर असणार आहे सर राल्फ कोथ इट विल सून बी लायटर. पुढची जी लाईन दिसती आहे ती आहे फॉर देअर इज अ डाऊन ऑफ द रायझिंग मून. मॅटाफर आहे, रायझिंग ऑफ द मूनला काय केलं तर इनडिरेक्टली कम्पेअर केलं गेलं सोबत कशासोबत तर डाऊनसोबत. ओके, त्यामुळं आपण सांगू शकतो की हे एक्झाम्पल आहे कशाचं तर मेटाफरचं. कान्स्ट हिअर सेड वन द ब्रेकर्स रोर. इथे तुम्हाला दिसेल इन्व्हर्जन, याचं करेक्ट सेंटेन्स ऑर्डर असणार आहे वन सेड कान्स्ट हिअर द ब्रेकर्स रोर. ऑनोमोटोपोइया सुद्धा दिसून येत आहे. रोर हा शब्द वापरलेला आहे जो साऊंडला डिनोट करतोय. ओके, आणि हे रोअरचा आवाज करण्यासाठी वापरला तर क्रशिंग वेव्ससाठी, त्यामुळे हे एक्झाम्पल आहे कशाचं तर ऑनोमोटोपोइयाचं. फॉर मी थिंक वी शुड बी नियर द शोर. इथे तुम्हाला दिसून येईल साऊंड जो आहे सिलेबल एस एच हा इथे रिपीट झालेला आपल्याला दिसून येतोय, त्यामुळे एक्झाम्पल आहे ॲलिट्रेशनचं. ओके, शूटचं एस एच आणि शोरचं एस एच. पुढची लाईन आहे नाव व्हेअर वी आर आय कॅनॉट टेल. ॲलिट्रेशन आहे, डब्ल्यू इथे साऊंड रिपीट झाला दिसतो आपला, व्हेअरचं डब्ल्यू आणि वीचं डब्ल्यू. इन्व्हर्जनसुद्धा दिसतं आहे, याची करेक्ट सेंटेन्स ऑर्डर असणार आहे नाव आय कॅनॉट टेल व्हेअर वी आर. ओके, करेक्ट सेंटेन्स ऑर्डर आहे. पुढची लाईन दिसते बट आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल. ओके, तर इथे तुम्हाला दिसेल कुठला अलंकार दिसतोय तर ॲलिट्रेशन आहे, कारण डब्ल्यू साऊंड इथे रिपीट झाला दिसतो आपला. पुढची लाईन दिसते दे हिअर नो साऊंड द स्वेल इज स्ट्रॉंग. एस साऊंड रिपीट झालेला दिसतो आपला, साऊंडचं एस, स्वेलचं एस आणि स्ट्रॉंगचं एस, त्यामुळे एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल कशाचं तर ॲलिट्रेशनचं. दो द विंड हॅथ फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग. ॲलिट्रेशनच आहे. ओके, ते सिलेबल टी एचचा हा साऊंड इथे रिपीट झाला आपल्याला दिसून येतो, दोचं टी एच आणि देचं टी एच. ओके, पुढची लाईन दिसते बघा टिल द वेसल स्ट्राईक विथ द शिवरिंग शॉक. इथे सुद्धा सिलेबल एस एच इथे आता काय झालं तर एस एच हा सिलेबल आलेला आहे, हे सुद्धा एक्झाम्पल ॲलिट्रेशनचं सांगता येईल. ओके, ओ क्राइस्ट आता हे ॲपोस्ट्रॉफी आहे. ओके, एक डिरेक्ट मेसेज केलं गेलेलं आहे टू अॅन इंटायटी दॅट इज नॉट प्रेझेंट. म्हणजे जी गोष्ट प्रेझेंट नाही आहे तिला उद्देशून बोलण्यात आलेलं आहे ओ क्राइस्ट, त्यामुळे हे एक्झाम्पल आहे कशाचं तर ॲपोस्ट्रॉफीचं. एक्सक्लेमेशनसुद्धा दिसून येतं आपला, सडन एक्सप्रेशन्स आपल्याला दिसून येत आहेत. ओके, त्यामुळे एक्झाम्पल कशाचं आहे एक्सप्लेनेशनचं सुद्धा आपल्याला दिसून येतं आणि एक्सक्लेमेशन मार्कसुद्धा दिसतोय बघा तिथे. पुढची जी लाईन आहे ती आहे सर राल्फ द रोवर टोर हिज हिअर. इथे ॲलिट्रेशन आहे, कारण इथे जो काही साऊंड आहे कुठला झाला तर हिज हिअर एच साऊंड इथे रिपीट झालेला आहे. राल्फ द रोअर आर साऊंडसुद्धा आपल्याला दिसून येतो, त्यामुळे हे एक्झाम्पल आहे कशाचं तर ॲलिट्रेशनचं. ही कर्स हिमसेल्फ इन हिज डिस्पेअर. आता ही सुद्धा इथे तुम्हाला दिसेल ॲलिट्रेशन, एच साऊंड जो आहे ती रिपीट झालेला आहे, एच ही आणि हिमसेल्फ एच आणि हिज
एच, त्यामुळे एक्झाम्पल आहे ॲलिट्रेशनचं. वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोवर हिअर, इन्वर्जन आहे. हिचं करेक्ट सेंटेन्स ऑर्डर असणार आहे ती म्हणजे काय तर द रोवर कुड हिअर वन ड्रेडफुल साऊंड. पुढची जी लाईन दिसून येते ती आहे अ साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल द डेविल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. मेटाफर आहे. इंचकेप बेलला काय तर इंडिरेक्टली कम्पेअर केलेलं आहे कशासोबत तर डेथ नेलसोबत. ओके, म्हणजे मृत्यूच्या घंटेसोबत त्याला इंडिरेक्टली कम्पेअर केलं गेलेलं आहे. त्यामुळे हे एक्झाम्पल आहे कशा सांगता येईल तर मेटाफरचा सांगता येईल. ऑटोमोटोपोइयासुद्धा आहे की रिंगिंग हा वर्ड आलेला आहे जो काय करतो तो साऊंडला डेड करतो आहे आणि तो साऊंड कोण बनवते तर बेल बनवती. त्यामुळे हे एक्झाम्पल आहे कशाचं तर ऑनोमोटोपोइयाचं. इथे आपली जी पोएम आहे द इंचकेप रॉक हिचं टोटल एक्सप्रेशन संपलेलं आहे. आय होप तुम्हाला पोएम ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत चांगली समजलेली. म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या पोएमचं एक्सप्लेनेशन असेल यामध्ये कुठल्या प्रकारच्या रायमिंग स्कीम आले रायमिंग वर्ड्स आले ते सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि हा जो शेवटचा पार्ट होता फिगर्स ऑफ स्पीचचा तो सुद्धा तुम्हाला समजलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्या काही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या त्या जरूर जाऊन बघा. विशेषतः या फिगर्स ऑफ स्पीचच्या सुद्धा बघा म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. ओके, चला तर मग आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे आपलं यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर. ओके, चला मग तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.